मुंबई सकाळचा 46वा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला. याच निमित्तानं खारघरमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या स्पॉटलाईटमध्ये आपण पाहूयात याच कार्यक्रमाची एक झलक. मुंबई सकाळचा 46वा वर्धापन दिनानिमित्त दैनिक सकाळने प्लास्टिक मुक्त नवी मुंबईचा नारा दिलाय. सकाळच्या वतीने खारघरमध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळच्या या अभियानाला अनेक सेलिब्रिटींसह सर्व स्तरातून भरभरून पाठिंबा मिळाला. मुंबई सकाळनं नुकतीच आपली 46 वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्तानं सेलिब्रेशन करत असताना सकाळनं आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा जपली. यावेळी सकाळनं प्लास्टिक मुक्त नवी मुंबईचा नारा दिला. जुही चावला आणि अश्विनी भावे यासह अनेक कलाकारांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. सकाल ने ये प्रोग्राम रखा है. उन्होंने ये एंटी प्लास्टिक कैंपेन भी अपने उन्होंने शुरू कर दिया. एंटी प्लास्टिक कैंपेन यहाँ पर मुंडे जी यहाँ पर आए थे, कुछ ही देर पहले आपसे बात कर रहे थे. उन्होंने नवी मुंबई में एक ड्राइव शुरू की है फॉर अवेयरनेस एंड टू रिड्यूस प्लास्टिक बैग्स को बैन करने के लिए, रिड्यूस करने के लिए. तो मैं इतनी दूर वहाँ से अपने घर से आज यहाँ आ गई क्योंकि मुझे लगा उन्हें सपोर्ट करना चाहिए. उनकी कोशिश बहुत सही है. आपकी कोशिश बहुत सही है कि आप इसमें साथ दे रहे हैं. और इसी तरह अगर हम सब अपनी अपनी तरफ से साथ दें तो नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग. Wow. So everything is possible and मेरी पूरी उम्मीद है कि आज मैंने जो बात कही वो आपने सुनी और इस पर आप थोड़ा सा ध्यान देंगे और थोड़ा सा अपनी ज़िंदगी में बदलाव लाएंगे. एक और लास्ट बात कहूँगी कि हम प्लास्टिक बैग्स बहुत आसानी से इस्तेमाल कर लेते हैं और फिर उसे फेंक देते हैं. हर चीज़, हम फूल किसी को देते हैं तो प्लास्टिक का एक रैपिंग लगा देते हैं. इन चीज़ों पर थोड़ा सा ध्यान करिए. थोड़ी सी मेहनत होती है कि भाई घर से अपना एक क्लॉथ का बैग उठा के अपने बैग में डाल दीजिए. कहीं शॉपिंग की, उनको बोलिए हमें आपका प्लास्टिक का बैग नहीं चाहिए, हम अपने बैग को लाए हैं, क्लॉथ बैग ले लीजिए, जूट बैग ले लीजिए एंड टेल देम प्लीज़ मेरे बैग में सामान दे दीजिए. Just start making little effort in reducing your use of plastic. I'm telling you, you will make a big difference. Yes. A big difference. सकाळचं अभिनंदन. त्यांचा आज 46वा वर्धापन दिन आहे आणि आता येते प्लास्टिकच्या इनिशिएटिव्हकडे. मी कॅलिफोर्नियामध्ये राहते, अमेरिकेमध्ये. आणि कॅलिफोर्निया हा सगळ्यात, ज्याला आपण लिव्हिंग ग्रीन ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स, ग्लासच्या पाण्याच्या बाटल्या, ह्या सगळ्यामध्ये अग्रगणी कॅलिफोर्निया मानलं जातं. स्वच्छता ही प्रत्येकाने आपापली टापटीप ठेवायची असते. मी ज्यावेळेला इथं येते त्यावेळेला मला एक 3-4 दिवस लागतात ते सगळं कचरा आणि हे सगळं डोळ्याआड करायला. म्हणजे मी मॉर्निंग वॉकला माझ्या आईच्या घरी राहायला येते त्यावेळेला जाते तेव्हा एक शाळा आहे, त्याच्याजवळ एक मोठी कचराकुंडी आहे आणि त्याचे सगळा कचरा कुंडीत नसताना बाहेर असतो. तर एकदा फोटो काढून आमच्या इकडच्या नगरपालिकेच्या लोकांना मी तो पाठवला होता की इथे आहे, आता स्वच्छता करा. कारण चांगलं आरोग्य हवं असेल तर स्वच्छता खूप त्याच्या अग्रगणी आहे. त्याचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. जुही चावला आणि अश्विनी भावेंसह दिग्दर्शक महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, चंद्रकांत कुलकर्णी सुद्धा या सकाळच्या उपक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलंय. आज सकाळचा 46वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. प्लास्टिक हॅज बीन अ किलर. म्हणजे मला वाटतं की हे आता नव्याने सांगायची गरज नाही आहे की थोडंसं अवेअरनेस लोकांमध्ये येणं खूप गरजेचं आहे. प्लॅस्टिक वापरू नये
हे तर लोकांना कळतं, पण ते कधी उमजणार आहे ते मला कळत नाही. एव्हरीबडी सेज की मग काय करायचं, हा पर्याय त्यांनी शोधायचा असतो. पण हे कुठेतरी आज सकाळनी ही मोहीम हाती घेतली आहे. इथे नवीन मुंबईचे जे कमिशनर आहेत तुकाराम मुंडे साहेब, त्यांनी हे खूप लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की इट इज द बिगेस्ट किलर. म्हणजे आज सगळ्याच ठिकाणी अख्ख्या जगभर म्हटलं जातं की प्लॅस्टिक इज द बिगेस्ट किलर. तर ते हा उपक्रम मी घेतला, ह्याचं पहिलं अभिनंदन. काहीतरी समथिंग म्हणजे मला वाटतं की वॉट हेल्प्स द सोसायटी, हा इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलात त्याचं आमच्या सगळ्यांतर्फे सकाळचं अभिनंदन. आणि इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह इनिशिएटिव्ह. प्लास्टिक मुक्त नवी मुंबई. मला असं वाटतं की ही मोहीम सुरू जरी या मंचावरनं झाली असेल तरी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे, आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या सहभागाशिवाय ही यशस्वी होऊ शकणार नाही आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्लास्टिकचा किती त्रास आहे आपण सगळे अनुभवतोय. आपण सगळ्यांनी मिळून ही मोहीम यशस्वी करायची आहे. मला खात्री आहे की सकाळ आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा हा उपक्रम आपण सगळे मिळून खूप यशस्वी करणार आहोत. सकाळला त्यांच्या 46व्या वर्धापन दिनाच्या ही मनपूर्वक शुभेच्छा आहेत. जे जे करू शकतो ते करायला पाहिजे. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. जर मोठा बदल घडवायचा असेल तर अनेक छोट्या छोट्या बदलांमधूनच तो घडू शकतो. कुठलाही मोठा बदल ओव्हरनाईट घडू शकत नाही, एका रात्रीत घडू शकत नाही. मला असं वाटतं की आपल्यासारखा एक एक माणूस जेव्हा अशा एखाद्या चांगल्या उपक्रमाशी जोडला जातो, एकाचे 2 होतात, 2चे 20 होतात, 20चे 200 होतात, 2चे 2 लाख होतात, आणि असं करत करत कुठेतरी मोहीम जोर पकडते. आणि आत्ता सुरू केलं तर काही वर्षांनंतर याचे रिझल्ट्स दिसतील. त्यामुळे हा लाँग टर्म प्रोसेस आहे. ही जिद्द सोडूया नको, ही चिकाटी सोडूया नको. आपल्यापैकी प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीला प्लास्टिक मुक्त आयुष्य देऊ शकलो पाहिजे, आणि त्यांच्यासाठी आपण प्रत्येकाने आजपासून हे करायला सुरुवात करायला पाहिजे. पुन्हा एकदा सकाळचे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आभार मानतो की आम्हाला या मोहिमेचा सहभागी होता आलं. की सकाळचा हा मंच, थँक्यू की आम्हाला इथे बोलवलं. नो प्लास्टिक नवी मुंबई. वाव, हे किती फक्त नवी मुंबई नाही, हे जगासाठी व्हायला पाहिजे असं मला खूप वाटतं. सो हा उपक्रमसाठी खरंच नवी मुंबई सकाळनी जो उपक्रम केला आहे त्याच्याशी सकाळला खूप 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 शुभेच्छा. नो प्लॅस्टिक असं म्हटल्यावर खरंच खूप आनंद होतो, कारण आपण सगळेच नेहमी असा विचार करतो की आपण खरंच प्लास्टिकचा उपयोग नाही केला पाहिजे, रिसायकलिंग होत नाही त्याचं. आणखी लहानपणापासून हे सगळं शिकलेलो आहे की प्लास्टिक किती वाईट आहे, पण कसं सुरुवात करायची हे कधीच कळलं नाही. सो मला असं वाटतं की मी जास्त काही सांगणार नाही, पण मी जेव्हा कधी मॉलमध्ये जाते, शॉपिंगला जाते, का कुठे ग्रॉसरी शॉपमध्ये जाते, तिथे आपल्याला ज्या प्लास्टिकच्या पिशव्या देतात ती मला असं वाटतं की ते आपण अवॉइड केलं पाहिजे. दिस इज द फर्स्ट स्टेप. सो मी कधीही ट्राय करते की इधर मी बॅग घेऊन येऊ माझी स्वतःची, ऑर एल्स त्यांच्याकडनं तिथून विकत, म्हणजे आता हायपर सिटीसारख्या शॉपमध्ये गेल्यावर तिथे बॅग्स पण मिळतात, सो तिथून विकत घेऊ, पण त्यांच्याकडनं 1 रुपये 2 रुपये पण मी एक्स्ट्रा देऊन प्लास्टिकची बॅग घेत नाही. असं हे मी सुरू केलं आहे. आणि मला असं वाटतं अशा छोट्या गोष्टी करूनच आपण नो प्लास्टिकसाठीचं जे हे अभियान आहे ते आपण पुढे वाढवू शकतो. सो आय थिंक हा माझा एक्सपिरियन्स आणि मी हे नेहमी करते. मला सुद्धा सकाळच्या या 46व्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा. मला पहिल्यांदा असं जाणवलं की वर्तमानपत्र आणि पत्रकारिता हा आपण चौथा स्तंभ असं म्हणतो, आणि एक प्रशासकीय सेवेतला माणूस कमिशनर पदाचा बहुतेक वेळेला आपण पर्यावरणप्रेमी किंवा समाजकारणी करणारे कोणी आंदोलन करते अशा प्रकारचं आंदोलन करतात. इथे प्रशासकीय क्षेत्रातला एक अधिकारी स्वतःच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन नागरिकांच्या भल्यासाठी काही सूचना करतो आहे, एक मोहीम राबवतो आहे, आणि त्याला वर्तमानपत्र उचलून धरतं आहे. हा फार मला महत्त्वाचा भाग वाटतो. ज्याच्यासाठी पत्रकारिता असते, ज्याच्यासाठी प्रशासक पद असतं, त्याच्यासाठी नागरिक म्हणून आपण कर्तव्य पार पाडायचं असतं. या तिघांच्या दृष्टीने मला एक खूप महत्त्वाचं वाटतं. आणि वर्धापन दिनाच्या दिवशी फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम न करता ज्या ज्या क्षेत्रातली माणसं इथे येतील त्यांना या प्लास्टिकमुक्त अभियानाशी जोडून घेण्याचा सकाळचा उपक्रम मला खूप महत्त्वाचा वाटतो. सकाळशी माझं एक भावनिक नातं आहे, कारण मी मुंबईत पाऊल टाकलं तेच मुंबई सकाळमध्ये उपसंपादक म्हणून मी काम करत होतो 14 मार्च 1988 रोजी. आणि त्यामुळे इथे येताना मी अजिबात पाहुणा म्हणून आलेलो नाही. सकाळचा
कर्मचारी म्हणून आलेलो आहे, माजी असं समजूया. त्याही पुढे संपूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा सकाळ करंडक ही एकांकिका स्पर्धा आंतर महाविद्यालयीन पातळीवरची राबवली गेली, त्याचा 5 वर्ष मी ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपणहून काम केलं होतं. आणि त्यामुळे सकाळचं नातं आहे. सकाळ नेहमीच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संवर्धनासाठी काम करत असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. मुंबई सकाळच्या वर्धापन दिनानिमित्त खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानात भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यासह अनेक संस्थांनी सकाळच्या या प्लास्टिक मुक्त अभियानात सहभागी होत आपला पाठिंबा दिला. प्रथमतः मी सकाळ व्रतसमूहाचा आभारी आहे की त्यांनी हा कार्यक्रम, अत्यंत चांगला कार्यक्रम, एक सामाजिक दृष्टिकोनातून, सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून ऑर्गनाईज केला. त्यामुळे प्रथमतः मी सकाळचे चीफ एडिटर आणि सकाळची सर्व टीम यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर इथे जमलेले सर्व नागरिक, श्रोते यांचे मी अभिनंदन करेल की आपण या चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहात. फक्त स्वतःचा एक सिंहावलोकन करा की ज्यामध्ये आपल्या घरामध्ये दिवसभरातून आपण प्लास्टिकचा किती वापर करतो. आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला प्लास्टिकशिवाय जगणं म्हणजे ऑलमोस्ट अशक्य झालेलं आहे, अशी परिस्थिती आपल्याला वाटेल. म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून ते टिफिनपर्यंत, ते लहान मुलांना दूध पाजण्याच्या बॉटलपासून, ते शाळेमध्ये मुलगा जाणार असेल त्याच्या बॅगपासून ते छत्रीपर्यंत, रेनकोटपासून ते शूजपर्यंत सर्व ठिकाणी आपण प्लास्टिक वापरतो. आणि हा एक कन्व्हिनियन्स म्हणून आपण घेतलेला उपाय आहे. एक 20 वर्षापूर्वी आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्लास्टिक नव्हतं, त्यावेळेससुद्धा आपलं जीवन खूप चांगल्या प्रकारे चाललेलं होतं. परंतु असं 20 वर्षात काय झालं की आपण एवढे मॉडर्न झालो की आधुनिकतेची वाट धरण्यापेक्षा अधोगतीची वाट आपण धरायला लागलो. आणि MNCsपासून ते अगदी लोकल बॉडीजपर्यंत सर्वांनी प्लास्टिकचा वापर खूप मोठ्या प्रमाणात चालू केला. आज ही वेळ आलेली आहे की प्लास्टिक वापर बंद करण्याची गरज आहे. सर्वांनी मला अनेक ठिकाणी असे सजेशन येतात की प्लास्टिक वापर बंद करण्यापेक्षा प्लास्टिक कंपन्या का बंद करणे, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी बंद होतील. म्हणजे स्टेट रेग्युलेशन पाहिजे. आणि ही एक आपल्याला खूप विचित्र प्रकारची सवय जडलेली की प्रत्येक गोष्ट स्टेटनी सांगितलं पाहिजे, नियम केला पाहिजे, तो नियम लागू केला पाहिजे, आम्ही तो पाळू. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या कोणीतरी सांगितली पाहिजे. पण मात्र सेल्फ रेग्युलेशन जे आहे ते सेल्फ रेग्युलेशन आपण आज विसरत चाललेलो आहोत. आणि आज आपल्याला सर्वात महत्त्वाची जर गरज असेल तर ती सेल्फ रेग्युलेशनची आहे. आणि म्हणून माझं फक्त छोटंसं आवाहन आहे आपल्याला की आज आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना, शहरीकरण वाढत असताना, आधुनिकतेची कास आपण धरत असताना पुढच्या जनरेशनचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतो. ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर आपल्याला पुढे न्यायची असेल त्याच्यामध्ये फक्त आपलं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन म्हणून स्वतःपासून चालू करा. आजपासून मी प्लास्टिक वापरणार नाही, एवढी जर गोष्ट केली तर खूप मोठ्या प्रमाणात फरक होऊ शकतो. प्रत्येकाने फक्त एवढंच करायचं आहे की स्वतः प्लास्टिक वापरायचं नाही. मार्केटमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला एखादा दुकानदार किंवा शॉपकीपर बॅग विचारतो, तुम्ही हो म्हणता. बॅग विचारून तो प्लास्टिकची बॅग देईल त्यावेळेस फक्त एवढंच म्हणायचं की मला प्लास्टिकची बॅग सोडून कोणतीही बॅग द्या, 2 रुपयाच्या ऐवजी 5 रुपये किंवा 5 रुपयाच्या ऐवजी 10 रुपये मी द्यायला तयार आहे. ही एवढी जर गोष्ट केली तर कोणत्याही स्टेट रेग्युलेशनची गरज पडणार नाही, कोणत्याची नियमाची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिक प्लास्टिकचा वापर कमी होईल. आणि गेला ऑलमोस्ट 8 तारखेला आपण हा कार्यक्रम घेतला होता, 8 जानेवारीला. त्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या अंतर्गत याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे. आपल्या करायचे आश्चर्य वाटेल, नवी मुंबई महापालिकेचे सर्व कार्यालयामध्ये आजच्या डेटला प्लास्टिक बंदी झालेली आहे. कोणत्याही प्रकारचं रेग्युलेशन न करता आम्ही सुरुवात केली की आम्ही वापरणार नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही नवी मुंबई महापालिकेच्या गार्डन्समध्ये बंदी घालतो आहे. त्याच्या ऑलरेडी गेल्या 1 महिन्यामध्ये अवेअरनेस क्रिएट झाला आहे. आणि 1 फेब्रुवारीपासून ॲक्च्युअली बंदी त्याच्यामध्ये होती, जेणेकरून जवळजवळ 200 गार्डन नवी मुंबई महापालिकेचे आहे. त्याच्यामध्ये जाताना कुणीही प्लास्टिकचा वापर करू देणार नाही, केला जाणार नाही. ही दुसरी स्टेप आमची असणार आहे. त्याचबरोबर आम्ही शाळेमध्ये हे अवेअरनेस क्रिएट केला आहे की मुलं जे आहेत आणि शाळा ज्या आहेत यांनी प्लास्टिक वापरायचं नाही. म्हणजे प्लास्टिकच्या डब्यापासून असेल
ते अगदी पाण्याच्या बॉटलपासून असेल किंवा इतर गोष्टी असतील, त्याचा अवेअरनेस शाळेमध्ये सुरू होतो आहे. आणि माझी 100% खात्री की पुढचं अकॅडमिक इयर ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस ऑलमोस्ट सगळ्या शाळेने नवी मुंबईमध्ये प्लास्टिक बंदी केलेली असेल. हे जर सर्व आपल्या शहरामध्ये होत असेल तर फक्त एक साधी गोष्ट आहे, आपण ज्या घरामध्ये राहतो, हा कार्यक्रम झाल्यानंतर फक्त एक काम करायचं. उद्या रविवार आहे, आज शनिवार आहे, फक्त एकच काम करायचं, आपल्या घरामध्ये असलेलं प्लास्टिक किती आयडेंटिफाय करायचं, गोळा करायचं आणि उद्या सकाळी ज्यावेळेस आपली महापालिकेची गाडी येईल त्यांना देऊन टाकायचं. मला वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आपल्या घरामध्ये आहे. मी स्वतः ज्यावेळेस हा प्रयोग केला घरामध्ये त्यावेळेस आम्हाला कमीत कमी 3 ते 4 किलो प्लास्टिक आमच्या घरामध्ये सापडलं. ते तुम्हालाही तुमच्याकडे सापडेल. हे एक वेळेस काढायचं, त्याच्यातल्या ज्या काही बॅग्स असतील त्या तुम्हाला लागणार असतील त्या ठेवा आणि त्या कायमस्वरूपी वापरा जोपर्यंत दुसरी बॅग घ्यायची नाही. आपल्याला एकदमच इनकन्व्हिनियन्स होणार असेल तर. परंतु इथून पुढे मी, माझं कुटुंबीय प्लास्टिक वापरणार नाही किंवा मार्केटमधून प्लास्टिक खरेदी करणार नाही. एवढा जर साधी गोष्ट केली तर प्लास्टिक आपल्या जीवनातून हद्दपार व्हायला 2 ते 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. एवढंच माझं आवाहन करतो. आणि आपण 21व्या शतकातील पुढच्या जनरेशनला काहीतरी देणं लागतो तर एवढंच आपण देणं देऊया. आणि आपलं एक नवीन 21व्या शतकातलं शहर आहे ते खरोखरच एक आपल्या भारतातील शहरासमोर, महाराष्ट्रातील शहरासमोर एक नवीन पायंडा पाडून आपलं शहर प्लास्टिकमुक्त, कार्बन फ्री करूयात. एवढंच आवाहन करतो. सर्वांनी मला इथं बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल धन्यवाद देतो. आणि याच्यामध्ये आपलं सहकार्य अपेक्षा आहे. सुदैवाने समाजाचा पण त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि समाजाचा सहभाग असल्याशिवाय कुठल्या गोष्टी होऊ शकत नाही. नुसतं सरकार एकटं करू शकत नाही. तर आपण सर्वांच्या सहकारी, सर्वांची प्रगती हे सकाळचं धोरण आहे. याच दृष्टिकोनाने आम्ही शेकडो ॲक्टिव्हिटीज करतो, पाण्यापासून, मुलांपासून, महिलांपासून, विद्यार्थ्यांपर्यंत आणि गव्हर्नमेंटच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा. त्यामुळं मी एवढाच विश्वास देतो की सकाळ आत्ता बोंडे साहेबांनी आपल्याला सांगितलं त्याच्यामध्ये पूर्ण सहभागी असेल. तुमच्या सहभागाची अपेक्षा आहे आणि एकत्र आपण सगळ्या गोष्टी उत्तम करू शकू, चांगले नागरिक बनू शकू, चांगले शहर बनवू शकू असा आम्हाला विश्वास आहे. खास सकाळच्या वाचकांसाठी आयोजित कबीर कॅफे या रॉक बँड शोनं सगळ्यांनाच ठेका धरायला लावलं. पाहुयात याचीच एक झलक. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.